राज्यातले शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत। राज्यातील 12 जिल्ह्यातले शेतकरी आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत। राज्य सरकारच्या वतीने नको असणारा मार्ग शेतकऱ्यांच्यावर लादला जातोय, ते कदापि मान्य करणार नाही अशा प्रकारची भूमिका या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। कोल्हापुरातील शिरोली पुलावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने पुणे बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन केले जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर पुणे बंगळुरू महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे। या आंदोलनामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे सध्या चक्काजाम आंदोलन सुरू आहे। या चक्काजाम आंदोलनासाठी पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा सुद्धा बजावलेल्या आहेत। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी वाहतूक मार्गातही बदल केलेला आहे। सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये हा मार्गामध्ये बदल करण्यात आलेला आहे। पर्यायी मार्गाचा वापर करावा असं वाहन चालकांना आवाहन करण्यात आलं। सध्या आपण ही दृश्य पाहतोय, शक्तीपीठ विरोधात शेतकरी एकवटलेले आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। पाहूयात। मी कोल्हापुरातील पुणे बेंगलोर महामार्गावर आहे। आपण बघू शकतो की चक्काजाम आंदोलनाला सुरुवात होण्याआधीच पोलिसांनी या ठिकाणी आपण पाहतोय की पूर्ण वाहतूक जी आहे ती थांबवलेली आहे। खरं तर आपण पाहतो की सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवलेली आहे, त्यामुळे या मार्गावर कुठल्या प्रकारची वाहनं सध्या येताना दिसत नाहीये। पोलिसांचा प्रचंड असा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने, जिल्हा प्रशासनाच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे। एकूणच आपण पाहतो की कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ नये यासाठीचं आजचं चक्काजाम आंदोलन आहे आणि त्याला घेऊनच आपण पाहतोय की आंदोलक या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल होताना दिसत आहेत। ही त्याची दृश्य आपण बघू शकतो की कशा प्रकारे रस्ते हा जो ओस पडलेला आहे त्याची ही दृश्य आपण बघू शकतो। एकूणच आपण पाहतो की अनेक आंदोलन जे आहे ते या ठिकाणी येताना दिसत आहेत। एकूणच आपण पाहतो की अनेक आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी येऊन एकत्र येऊन या ठिकाणी आपण पाहतो की घोषणाबाजी करतात, भाषण करतात आणि त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध राहील अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे। कॅमेरामॅन प्रताप नाईक, झी24 तास, कोल्हापूर। तर आपण पाहतोय शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। कुठल्याही परिस्थितीत हा महामार्ग होऊ देणार नाही असं शेतकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी रास्ता रोको आंदोलनाचा आधार घेतलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडे। प्रताप, कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी आधीच प्रशासनाने खबरदारी घेतलेली आहे, वाहतुकीमध्ये बदल केलेला आहे आणि त्यामुळे सध्या आपण तिथलं चित्र पाहतोय, कुठलीही वाहनं त्या मार्गावर नाहीयेत। सध्या शेतकऱ्यांची काय भूमिका आहे? आंदोलनाला सुरुवात झाली आहे का? सर्व आंदोलक आपण पाहतो की हायवेच्या खाली आहेत। असं असताना देखील आपण पाहतो की पोलिसांनी वाहतूक पूर्णपणे थांबवलेली आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की महिलांची संख्या देखील यामध्ये मोठी दिसून येते। एकूणच आपण पाहतो की महिला देखील यामध्ये सहभागी झाल्यात। मावशी, कुठून आलात? काय भूमिका तुमची? आमची भूमिका आहे शक्तीपीठ होऊ देणार नाही। शेती जाते आमची 2 एकर। 2 एकर शेती जाते। मावशी, तुम्ही कुठून आलेला आहात? काय भूमिका आहे? हुगील बुद्रुक। काय भूमिका आहे तुमची? आमची काय भूमिका? आम्ही रस्ता करू देणार नाही। का बरं देणार नाही? आम्ही खाऊ काय देणार नाही म्हणजे आम्ही खाऊ काय? पोटाला काय खायचं? का बिब्ब घालायचं? काय त्या मंत्र्यापासून बोंबला जायचं? काय खायचं? सरकार म्हणते काय केलं आम्ही या ठिकाणी? तुम्ही केलंय? तुम्ही भाजप निवडून आलाय, भानामते करून तुम्ही काय केलंय? काय केलंय दाखवा तुम्ही। आणि तुम्ही आमच्या महाराष्ट्रात नाही ते उचलून न्यालायचा तिकडे। काय आमच्या पोराटाऱ्यांनी खायचं उद्या? तुम्ही काय केलंय? एमआयडीसीत पोरं होती, त्या एमआयडीसीतल्या हे कंपन्या उचलून दिल्या। पोरं बोंबल्यात, आता माळूमाळ हिंडाल्यात आमची। आणि कोण सरकारी नोकरदार आम्हाला नाही, तुमच्या माणसासने आहे। कुणाला आहे काय मराठी माणसाला नोकरी? काय शेतीतनं नेमकं काय मिळते तुम्हाला? शेतीतनं आम्ही ऊस लावतोय, ज्वारी पेरतोय, शेंगा ऐकतोय, माळवं करतोय। शेतीतनं काय पिकायला पेक्षा डबल टिबल भाव द्यायला तयार आहेत? आम्हाला भावच नको तेव्हा त्यांचा भाव त्यांच्यापाशीच राहू दे, आम्हाला नको। तुमचा 1 रुपया सुद्धा नको। आणि सरकार विचार करते काही केलं शक्तीपीठ करायचं? विचार जरी केलं तर तुमचा विचार तुमच्यापाशी आमच्या इकडे येऊ नको। सरकार फसवणूक करते तुमची? सरकार फसवणूक करते? होय, फसवणूक करते की। हे जीआर काढून दिलाय सरकारने, आम्ही रस्ता करत नाही। फसवायला का काय करायला? हे जीआर काढून दिलाय। कधी केला जीआर? हे निवडणुकीच्या आधी। म्हणजे फसवून करायला आलाय का काय करायला आलाय? आणि आता सांगतोय रस्ता करणार म्हणून। आणि ह्यो ईडी त्याच्या पत्र गेलाय
मंत्र्यापासून मला सांगा की सरकारने या ठिकाणी पूर्ण अधिकार गाजवून त्या ठिकाणी तुमच्या रानातनं रस्ता नेण्याचा प्रयत्न केला तर काय भूमिका असणार? आम्हाला नुसतं मोबाईलवर पाठवलं तर शक्तीपीठ इथनं होणार म्हणून मग मंत्री आल्यानंतर आम्ही म्हटलं मतदान देणार नाही तुला, तो आमची रणनीती लावू. पूर्णपणे विरोध आहे तुमचा. होय म्हणताना म्हटलं रस्ता होणार नाही आजी. मी म्हटलं झाला तर म्हटलं झाला तर माझी 5 एकर शेती आहे ती घेतो. आणि आता हिने बंबाबंब करायल्यात, माणसं मारा, हे करा ते करा, कशाला? आणि आता पोलीस कशाला लावून दिल्या तिकडे त्या सरकारनं? इतकं पोलिस आहे, भीती वाटत नाही तुम्हाला? का येऊन द्यात, कुठला पोलीस येतोय? ते पोलीस कोणी गेल्यात? आम्ही गेल्यात त्यासनी शाळा शिकून. त्यांचं कोण येऊन द्यात, कोण येतो येऊन द्यायचं पोलीस. मला भीती वाटत नाही, कुठल्या पोलिसाची कुठल्या मंत्र्याची मला भीती वाटत नाही. आपण पाहिलं की ह्या आजीच्या भावना लक्षात घेतल्यानंतर खरं तर शक्तीपीठाला विरोध का आहे? आमच्या शेतात सोनं पिकते, असं असताना ती शेती तुम्ही उद्ध्वस्त करणार आहात का? पोरांच्या हाताला रोजगार नाही आहे, मग आम्ही शेतीतनं त्या पोरं जगत असतील तर मग अशा परिस्थितीत तुमचं शेत घेऊन किंवा अशा प्रकारचा रस्ता घेऊन आम्ही करू का? अशा प्रकारचा सवाल त्यांचा आहे. त्यामुळे सरकारनं अशा आजीची हाक जी आहे ती ऐकायला पाहिजे. खरं तर आपण पाहतो की जे सुपीक जमीन आहे, ज्या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था आहे, अशा सुपीक जमिनीवर सरकारनं का डोळा ठेवला, अशा प्रकारचा संतप्त सवाल विचारला जातोय. निवडणुकीच्या आधी तुम्ही या ठिकाणी GR काढला, GR दाखवलात आणि निवडणूक झाल्यानंतर मात्र पुन्हा हा शक्तीपीठ रेटत असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. भले पोलीस पाठवा, अधिकारी पाठवा किंवा सरकारचे कोणी आले तर त्यांची गय केली जाणार नाही, अशा प्रकारचा इशारा देखील या आजी देत आहेत आणि इतर आंदोलक देखील देत आहेत. अगदी रोखठोक भूमिका आजींनी मांडलेली आहे. धन्यवाद प्रताप, आपण या दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर या संदर्भात हसन मुश्रीफ यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. काय नेमकं त्यांनी म्हटलंय पाहूयात. मार्ग तयार केलेले आहेत MSRTCनं. त्या 3-4 मार्गावर चर्चा करून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आम्हाला रस्ता करायचा अशी भूमिका घेतलेली आहे. आतून ज्या शेतकऱ्यांचा जास्त विरोध आहे, ज्या शेतकऱ्यांची जिराई जमीन जास्त जाईल किंवा जे मोबदला घ्यायला तयार होतील, अशा पद्धतीनं कसा मार्ग काढायचा याबद्दल अद्याप चर्चा झालेली नाही. मला वाटते सगळ्यांना विश्वासात घेऊन हा रस्ता करण्याचा प्रयत्न शासन करणार आहे.